सिंपल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट. लक्ष द्या, काय आहे नेमकं आपण शिकणार काय आहे, तर ज्याला आपण म्हणतो व्याज. व्याज बरोबर. मला ते कमेंट दिसत नाही खाली, बरं. चलो चलो चलो. हां सर, तुम्ही 4 फॅक्टरची शॉर्टकट देणार होते. यस यस यस, आज देतो. हां आज देतो. चला, व्याज. व्याजला काय म्हणतात? इंटरेस्ट. काय म्हणतात? इंटरेस्ट. किती प्रकारे? 2. एक आहे सरळ व्याज आणि दुसरा आहे चक्रवाढ व्याज. सरळ व्याजला इंग्रजीत म्हणतात सिंपल इंटरेस्ट आणि चक्रवाढ व्याजला इंग्रजीत काय म्हणतात? कंपाऊंड इंटरेस्ट. बरोबर. लक्ष द्या, सरळ व्याज हा एक वेगळा घटक आहे, चक्रवाढ व्याज हा वेगळा घटक आहे. तुम्ही ज्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करताय त्याच्या अनुषंगानं जर विचार केला तर सरळ व्याजाचेच प्रश्न आतापर्यंत विचारलेले आहेत. चक्रवाढ व्याजाचे जे प्रश्न आहेत तर ते जे आपण शेकडेवारीमध्ये, तसं शेकडेवारी हा टॉपिक मी तुम्हाला घेतलेला नाही, पण शेकडेवारीचा एक घटक आहे क्रमागत वाढ किंवा क्रमागत घट, त्या प्रकारात चक्रवाढ व्याजाचे प्रश्न विचारलेले असतात. ओके. व्याजाचे किती प्रकार आहे? 2. एक सरळ व्याज, एक चक्रवाढ व्याज. बेसिक काय फरक आहे? सरळ व्याज म्हणजे काय? सरळ व्याज म्हणजे प्रत्येक वर्षाचे व्याज कसे असते? समान असते. आणि चक्रवाढ व्याज म्हणजेच काय की येथे प्रत्येक वर्षाचे व्याज कसे असते? वाढीव असते. कसे असते? वाढीव असते. बरोबर आहे. हे 2 महत्त्वाचे फरक आहेत. म्हणजे जर 1000 रुपयाला तुम्हाला जर एखाद्याने सांगितलं की बाबा तुला 1 वर्षासाठी याला 100 रुपयेच व्याज आहे, तर सरळ व्याजामध्ये कितीही वर्ष तुम्ही पैसे वापरा, तुम्हाला व्याज किती द्यावं लागणार आहे? 100 प्रति वर्ष. पण चक्रवाढ व्याजात तसं नाही. चक्रवाढ व्याज म्हणजे व्याजावर व्याज आकारणी. प्रत्येक वर्षी काय होणार? व्याज काय होणार? वाढत जाणार. दोघात एकच कॉमन कन्सेप्ट आहे. काय? की सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज याचं जे व्याज आहे ना, तर ते पहिल्या वर्षी काय असतं? बिलकुल सेम टू सेम. पहिल्या वर्षी सेम टू सेम. म्हणजे पहिल्या वर्षी सरळ व्याज जे तेवढंच काय असणार तुमचं? चक्रवाढ व्याज. मग व्याज हा घटक शिकत असताना काय आहे? कोणत्या गोष्टी आहेत बघा. व्याज हा घटक शिकत असताना तुम्हाला सांगतो मुद्दल, त्याच्यानंतर मुदत, त्याच्यानंतर दर, त्याच्यानंतर रास, त्याच्यानंतर व्याज. मुद्दल सांगतो. मुद्दल, मुदत, दर, रास आणि व्याज. मुद्दल म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट. मुदत म्हणजे टाइम. दर म्हणजे रेट. त्यानंतर व्याज म्हणजे इंटरेस्ट आणि रास म्हणजे मला माहिती नाही आहे, पण त्याला काय म्हणतात? टोटल अमाऊंट. ए न डिनोट करतात. तुमच्या भरोशावर लिहितोय. ए म्हणतात मला माहिती आहे. हां, फाउंडेशन बॅचचे स्टुडंट्सना सर्व आपण हो हो रे बाबा. ओके. हां चला. मग मुद्दल, मुदत, रेट, रास, इंटरेस्ट हे घटक आहेत जे आपल्याला इथून पुढे लागणार आहेत. मुद्दल म्हणजे काय रे बाबा? उसने घेतलेले पैसे. उसने
मग उसने कुणाकडून घेतो आपण? उसने म्हणजे याचा अर्थ काय? उसण्यात प्रकार आहे. तुम्हाला 1,00,000 दे, मी तुला 1,00,000 देतो, पण कसे देतो त्याची व्याख्या काय? व्याजाने देतो, तर त्याला म्हणता व्याज. मुदत, मुदत म्हणजे टाईम, ज्याला वेळही म्हणतात, ज्याला काळही म्हणतात. रेट म्हणजे दर, जो कशात असतो? टक्क्यांमध्ये. त्यानंतर अमाऊंट म्हणजे काय? अमाऊंट म्हणजे ज्याला रास म्हणतात, मुद्दल अधिक काय? व्याज. म्हणजे तुम्ही 1,000 रुपये घेतले आणि 1,000 रुपयावर 100 रुपये व्याज झालं आणि तुम्ही वापस करताना 1100 रुपये परत केले, त्याला काय म्हणतात? रास म्हणतात. आणि इंटरेस्ट म्हणजे तुम्हाला माहिती आहे, व्याज सरळ व्याज की चक्रवाढ व्याज हे दिलेल्या प्रश्नात सांगितलेलं असतंय. क्लिअर आहे? बरं, याच्यात एक विषय समजून घ्या. सर तुम्ही सगळे टॉपिक कधीपर्यंत कंप्लीट करणार आहे? ताण घेऊ नका. सिम्पल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट आपलं झालं की टाईम, वर्क अँड स्पीड होणार, मग रेशो अँड प्रपोर्शन होणार, त्यानंतर एजेस होणार आणि मग टाटा बाय बाय होणार. ओके, हां चलो. तर मुद्दल प्लस व्याज. आता एक गोष्ट लक्षात घ्या, मुद्दल आहे, मुदत आहे, दर आहे, रास आहे आणि व्याज आहे. ही जी मुद्दल आहे ही रुपयात असणार आहे. ही जी मुदत आहे ही कशात असणार आहे बघा? ही वर्षामध्ये असणार आहे, ही महिन्यामध्ये असणार आहे आणि ही दिवसामध्ये असणार आहे. ओके, हां. वर्षामध्ये असेल आपल्याला टेन्शन नाही, वर्षातच हवी आहे. महिन्यात असेल त्याला भागिले 12 करा आणि मुदत दिवसात असेल त्याला भागिले काय करा? 365 करा. इतकं बेसिक क्रायटेरिया हा आहे. चलो, हां. लीप इयर काही एवढा फरक पडत नाही. ते मेन्शन जर केलं तर 366, नाही मेन्शन केलं तर 365. ओके, हां चलो. मग काय बघणार आहे आपण? आपण बघतोय सरळ व्याज. काय बघतोय? सरळ व्याज, ज्याला इंग्रजीत म्हणतात SI. ओके, SIचं सूत्र आपण लहानपणापासून बघतोय, त्याला आपण इंग्रजीतच लक्षात ठेवणार आहे. PRT छेद काय? 100. PRT डिवाइड बाय 100. बरोबर. SIचं एक सूत्र आहे. हे जे सूत्र आहे एका चित्रपटात पण वापरलेलं आहे. आता कुठल्या चित्रपटात तुम्ही विचार करायचा, 5-10 मिनटं मला रिप्लाय करायचा. एका पिक्चरमध्ये हिरोईन हिरोला सांगते SIचं सूत्र. हिरो पण सांगायचा, हिरोईन सांगायची आणि काय मूवीचं नाव पण सांगायचं आहे. बघूया किती हुशार आहे. PRT भागिले काय? 100. P म्हणजे मुद्दल, R म्हणजे ॲक्च्युअल सूत्र काय आहे? ॲक्च्युअल सूत्र PRTच आहे बरं का, पण भागिले 100 डिवाइड बाय 100 का आलेत? कारण रेट कशात असतो? पर्सेंटेजमध्ये असतो आणि टक्क्याला भागिले 100 करावं लागतं. चला, मग PRT भागिले 100. P म्हणजे मुद्दल, R म्हणजे दर आणि T म्हणजे टाईम. टाईमला काय म्हणतात? मुदत म्हणत असतात. चला, काय करायचं आता? आता आपल्याला टाईप 1, टाईप 2, टाईप 3 असं काय करायचं आहे? पुढे पुढे जायचं आहे. मग टाईप 1 कशाचा? एक गोष्ट लक्षात घ्या, सूत्रामध्ये जर मी तुम्हाला विचारलं किती घटक आहे बाळांनो, तर सूत्रात SI नावाचा एक घटक आहे, सूत्रात P नावाचा एक घटक आहे, सूत्रात R नावाचा एक घटक आहे, सूत्रात T नावाचा एक घटक आहे. म्हणजे एकूण सूत्र किती आहे? 4. म्हणजे किती फॉर्म्युले तयार होतील? 4. पण मेन फॉर्म्युला काय? SI बरोबर PRT भागिले 100. PRT डिवाइड बाय 100. फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं, टीची किंमत वर्षात हवी आहे, ही चालतीये. टीची किंमत महिन्यात असेल तर कन्वर्जन कसं? महिने भागिले काय? 12. आणि याच टीची किंमत दिवसात असेल, टमाट्या, हा बरोबर आहे, दिवसातच असेल तेव्हा दिवस भागिले 365 एवढं लक्षात ठेवायचं. ओके, यस सर. फिल्मी फॅन दिसताय. बर, नाही नाही नाही, मला माहिती आहे म्हणून सांगितलं. मी एकच पिक्चर पाहिला तेवढा, त्यातलंच सांगतोय बरं का. हां, तर सांगायचं आहे बरं का पिक्चर अजूनही. तुम्हाला मागच्या वेळेस पण एक प्रश्न विचारला, त्याचंही उत्तर नाही दिलं तुम्ही. काय? क्रॉस मल्टिप्लिकेशनचं. बऱ्याच लक्षात आहे माझ्या गोष्टी. हां, चला चला चला, चलो. टाईप 1 प्रश्न वाचायचा आहे. जे इंग्लिश मीडियमचे आहे मी ऑलरेडी सांगितलं आहे. तुम्ही काय करायचं आहे?
की मी इथे लिहून देणार काय काय घटक आहे त्याच्यात. ओके, तर याच्यात बघा घटक जो आहे पी 5,000 रुपयाचे दशादशे. दशादशे म्हणजे काय? दर साल, दर शेकडा. ओके, यस. हां, चला चला, सुपर 30 पण नाही आहे, 12th फेलमध्ये पण नाही आहे. हां, नेक्स्ट 5,000 रुपयाचे पी, 5,000 काय पी, 5 दराने आर आणि टी. पी मिळाला, आर मिळाला, टी मिळाला. ए लक्ष द्या, सूत्राने जर तुम्हाला उत्तर काढायचं तर एकच गोष्ट लक्षात ठेवायची, सरळ व्याज विचारलं काय? सरळ व्याज. मग जे विचारलं लक्षात घ्या, जे विचारले त्याचे सूत्र आधी लिहा. जे विचारले त्याचे सूत्र आधी लिहा. मग काय विचारलं सर? एस आय. मग एस आय बरोबर पी आर टी डिवाइड बाय 100. पी आर टी डिवाइड बाय 100. मग सर पीची किंमत किती आहे? 5,000 आहे. आरची किंमत किती आहे? 5 आहे. टीची किंमत किती आहे? 2 वर्ष आहे. आणि भागिले 100. इकडं काय बाळांनो? यस आहे. ओके, यस. मग काटाकाटी करा बरं. 0 गेट कॅन्सल, 0 गेट कॅन्सल, 0 गेट कॅन्सल, 0 गेट कॅन्सल. हाथ में बचा सर एस आई इज इक्वल टू 50 इंटू 5 इंटू 2. सो 5 5 ज़ा 25, 250, 250 इंटू 2. तो ये बन गया भाई 500. ऑप्शन सेकंड. क्लियर? यस. मग यामध्ये अजून काय घटक विचारतील तर रास किती. रास म्हणजेच काय? ज्याला अमाऊंट म्हणतो, मुद्दल प्लस व्याज. किती पैसे उसने घेतलेत? 5,000. किती व्याज देतोय? 500. म्हणजे किती रास येणार आहे? 5,500. पर्याय नाही आहे. जर विचारलं असतं तरचा विषय तो आहे. क्लिअर आहे? यस. चला नेक्स्ट. सोपं आहे? सोपं नाही आहे, थोडा बदल केला आहे. काय केला आहे बघा आता. 1 जानेवारीपासून 31 जुलैपर्यंतचे. सोपं आहे. कसं सोपं आहे? दिवस मोजत गेले की टेन्शन वाढणार आहे. महिने मोजा सरळ. 1 जानेवारी ते 31 जुलै ना, म्हणजे स्टार्ट फ्रॉम 1 जानेवारी अँड एंड ॲट 31 जुलै. खूप सोपं आहे सर. जानेवारी ते जुलै किती महिने होणार? जानेवारी ते जून होतात 6 महिने, 7 महिने होतील. किती महिने? 7 महिने. ओके, काय लिहून दिलं? जर टी महिन्यात असेल तर कितीने भागा? 12ने. बद्रीनाथ की दुल्हनिया मूवी सर. व्हेरी गुड, नाइस प्रथमेश. चलो हां, तर हां काय ते 7 महिने म्हणतायत. मग काय करा? एस आय बरोबर पी आर टी भागिले काय? 100. चला, पी ची किंमत किती आहे सर? पी ची किंमत 500. आर ची किंमत किती आहे सर? आर ची 6. आणि टी ची किंमत 7 महिने, तर टी बरोबर 7/12. यस. चलो देखते. 7/12 इंटू 7 डिवाइड बाय 100 इंटू 7 के नीचे 12. 0 गेट कैंसल, 0 गेट कैंसल, 0 गेट कैंसल, 0 गेट कैंसल. 5 इंटू 6 इंटू 7 डिवाइड बाय 12. 6 1 ज़ा 6 2 ज़ा 12. सो 5 इंटू 7 डिवाइड बाय 2. 5 7 ज़ा 35 डिवाइड बाय 2. 35 को 2 से डिवाइड किया कितना बनेगा भाई? 17.5. सो 17.5 रुपया उसका बैच बनता है, जो कि है ऑप्शन सेकंड. ओके, यस. चलो 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 नेक्स्ट. काय दिलंय? याला काय म्हणतात? याला म्हणतात फक्त या टाईपच्या एक्झाम्पलला म्हणतात गिवन व्हॅल्यू क्वेश्चन. व्हॅल्यू दिलेली आहे, फक्त विषय काय की इन्स्टेड ऑफ टी यन म्हणजे नंबर ऑफ इयर ज्याला म्हणतो, त्याला टी न दाखवतात, त्याला यन सुद्धा दाखवतात.
कारण चक्रवाढ व्याजामध्ये टी ऐवजी एन वापरतात. ओके, हां चलो मग काय करा सर, 1000, 2, 5, 100 कैंसल 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 कैंसल, 10 टू जा 20, 25 जा कितना 100, ऑप्शन सेकंड. ओके, यस. सरळ व्याज किती असं म्हणणं आहे, तर सरळ व्याज आहे 100. नेक्स्ट, ते पण सोपं आहे. ओके, दिवस दिलेत, काय दिलेत, दिवस दिलेत. चला बरं मग सर, टी बरोबर 219 डिवाइड बाय 365. ओके, यस. मग काय करा सर, यस आय बरोबर PRT छेद 100. मग पीची व्हॅल्यू किती आहे 1000, आरची व्हॅल्यू किती आहे 5, टीची व्हॅल्यू 219 डिवाइड बाय 100 इंटू 365. ओके, यस. चलो भाई, अभी क्या करेंगे, काटा काटी, 5 1 जा 5 7 जा 5 3 जा 73 73 जा, सो 10 इंटू 3 कितना बे 30. सर तुम्हाला कसं कळालं 73 219ला भाग द्यायचा, तर 7 त्रिक 21 ते 210 वरचे चिल्लर 3 त्रिक 9, 219. ओके, यस भाई. चलो आगे भागते हैं. हां, 6 वर्षांसाठी ठेवले, 6 वर्षानंतर किती व्याज मिळेल, तोच प्रश्न आहे. टाईप सेकंडकडे जाऊया. ओके, चला. काय टाईप सेकंड, सगळ्यात पहिले नोट लिहून दिली, विचारलं काय, जे विचारले त्याचे सूत्र लिहावे. मला माहिती आहे परीक्षेत आपण वेगवेगळे सूत्र पाठ करणार नाही आहे, परीक्षेत आपण पाठ हेच करणार, SI बरोबर PRT डिवाइड बाय काय 100. क्लिअर आहे. तुम्हाला विचारलं काय, तुम्हाला P बरोबर काय, म्हणून P साठी सूत्र लिहूया. P साठी सूत्र लिहूया. चला मग P बरोबर SI इंटू 100 डिवाइड बाय R गुणिले T. मी सुटसुटीत लिहून पण देतोय, मला माहिती आहे परीक्षेमध्ये तुम्ही वेगळं सूत्र लिहायच्या भानगडीत जायचं नाही. तुम्ही काय लिहायचं, SI बरोबर PRT भागिले 100 तर लिहायचं, आणि कशाचं सूत्र घ्यायचं आहे, पीचं. पाठ करून असं म्हणणं आहे तुमचं, पण पाठ करण्यापेक्षा ही बेस्ट आयडिया आहे, एकच सूत्र लक्षात ठेवायचं आहे. चलो तो क्या बनेगा, वैल्यू ऑफ SI कितना है 648 है, इंटू 100 डिवाइड बाय R का वैल्यू कितना है भाई 12%, और T का वैल्यू कितना साल है 3 साल. 12 1 जा 12, 12 5 जा 60, रिमाइंडर इज 4, 12 4 जा, सो 54 इंटू 100 डिवाइड बाय 3. सो 3 1 जा 3, 18 जा 18 इंटू 100, 1800. So value of P is 1800, option 3 is there. Clear है? Yes. चलायचं पुढं. चलो हाँ चला, कमेंट करा उत्तर, कमेंट करो भाई. फॉर्मूला क्या है, SI इंटू 100 डिवाइड बाय R इंटू T, देन वी विल गेट P. बरोबर आहे का देवेश? हां, नुसताच बसतो टुकूर टुकूर. कोणती परीक्षा देतो की नाही तू? नाही देत. सर मी पाहतो तुम कसं शिकवते. चला, किरण, साक्षी, श्रद्धा, राहुल, निकिता, पट 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 आन्सर द्यायचं आहे.
हाँ, सर खड़े बोर्ड से बड़े इसलिए बाजू में होते हैं हम। नेहाचं उत्तर आलंय 2000। चलो, कितना ऐसा है, कितनी रकम? ओके, यस यस, थोड़ा गुगली दिया है भाई, गुगली गुगली कळाली का? इथे जे आहे तर सूत्र वापरून उत्तर येऊ शकत नाही। सूत्र तर वापरावं लागणार, पण किंमत तुम्ही सांगू शकत नाही। त्यांचं म्हणणं आहे किती रक्कम 2800 होईल, तर नोट लिहायची। नोट काय नोट आहे सर? नोट इज देअर। येथे 2800 ही रास आहे, बरोबर आहे। 2800 ही रास आहे, म्हणजे याचा अर्थ पर्यायातून पी ची किंमत घेऊन रास 2800 आली पाहिजे। हे पटलं का? ही नोट पटली का सगळ्यांना? नेहा, साक्षी, सिमरन, इथे सगळे जे उपस्थित आहेत, 2800 काय कळालं का? 2800 जे आहे ना, रक्कम आहे कोणती? व्याजासहितची रक्कम आहे। म्हणजे आपल्याला पर्यायातनं काय करायचं आहे की पर्यायातनं पी ची किंमत घ्यायची आहे। ओके, तर 8% सरळ व्याजाने 5 वर्ष मुदतीकरता घेतलेली किती रक्कम पी तुम्हाला काढायचं आहे। तर आता तुम्हाला काय म्हणणं आहे त्याचं? मुदतीकरता घेतलेली किती रक्कम म्हणजे पी दिलेली आहे। ओके 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 ओके, तर पी ची किंमत 2000 तर येऊ शकत नाही। यस, म्हणजे इथे आता काय करायचं आहे आपल्याला? सूत्र काय वापरायचं आहे? एस आय बरोबर PRT छेद 100, आणि आपल्याला उत्तर हवंय एचं, अमाऊंटचं, जे व्याज असेल आणि जी रक्कम असेल हे किती मॅच झालं पाहिजे? 2800, असा तो विषय। हे कळालं का? हे कळालं तर आपण पुढे जाऊया। हे कळालं सगळ्यांना? मुलींमध्ये नाही कळालं ना? हां, परत एकदा बघा। हे जे 2800 रुपये आहे ना, तर हे 2800 रुपये SI प्लस पी आहे, म्हणजे याच्यामध्ये अमुक टमुक ढमुक काहीतरी व्याज आहे, बरोबर, आणि रक्कम सुद्धा आहे। ओके, म्हणजे ही अमाऊंट आहे। पण त्यांचं म्हणणं, अरे बाबा पर्यायातून नेमकी कोणती रक्कम जर तुम्ही टाकली तेव्हा तुमचं उत्तर किती येईल? 2800 येईल। आता लक्ष द्या, समजून घ्या। समजा पहिली रक्कम किती बाळांनो? 2200। जर मी म्हटले 2200 रुपये रक्कम आहे आणि तुम्हाला ती 2800 झाली पाहिजे, म्हणजे तुम्हाला व्याज किती पाहिजे? 600। म्हणजे जेव्हा तुम्ही 2200 घेणार पी ची किंमत, तुमचं SIचं उत्तर किती पाहिजे तुम्हाला? 600 पाहिजे। म्हणजे 2200 आणि 600 किती होतात? 2800। ते जर मॅच झालं तर तुमचं 2200 उत्तर आहे। आता 2 नंबरचा पर्याय विचारात घेऊ। किती रक्कम? 2000। जर तुम्ही पी ची किंमत 2000 घेतली आणि तुमचं व्याज 800 आलं, म्हणजे तुमचं काम धकलं, तुम्हाला 2800 हवंय, म्हणजे तुमचं उत्तर किती? 2000। ओके, चला आपण रॅन्डम चॉईस करूया। सांगा कोणता नंबर घ्यायचा आहे, कोणता फॉर्म्युला, कुठलं हे घेऊया 4 ऑप्शनपैकी? 2400 घ्यायचं आहे। चला, हा म्हटलं 2400, समजा आपण रक्कम 2400 मानूया। चला, म्हणजे याचा अर्थ पर्याय 3 पी ची किंमत किती? 2400। चला, म्हणजे SI बरोबर 2400, आर ची किंमत किती आहे? 8 वर्ष, टी ची किंमत किती आहे? 8%, टी ची 5 वर्ष भागिले 100। बरं, तर या SIचं उत्तर किती पाहिजे? 800 पाहिजे। 8 पंचे 40, 240 गुणिले 40, मग 24 चोक 96। SI बरोबर पी ची किंमत किती घेतली? 2400, आर ची किती घेतली आपण?
आर आहे आपलं 8%, टीची 5 वर्ष, PRT भागिले 100, झिरो गेट ओके 2 झिरो राहिले, तेच असं गडबड कस काय झाली म्हटलं. तर किती येतं आहे 960 येतं आहे. म्हणजे याचा अर्थ काय, याचा अर्थ काय, तुमचे हे किती रुपये 2400 आणि हे किती 960, दोन्हींची बेरीज 2800 येते का, नाही येते. म्हणजे आपलं हे उत्तर कटलं, 3 येऊ शकत नाही. मग काय करायचं अशा वेळेस, थोडं लॉजिक वाढवायचं आहे. बघ 2400 नाही आलं तर 2400च्या खालती किती आहे 2200, तर 2200 हे 960 आहे आणि सरळ व्याजात काय रक्कम थोडी थोडी कमी होत असते. तर आपण काय करूया आता, किती नंबरचा पर्याय बघूया, डायरेक्ट 2 नंबरचा. चेक करू वर 2 नंबरला येतं का. काय विषय, पीची किंमत 2000 आहे. हां चला, एस आयची किंमत 2000, आर किती आहे 8, टी 5 भागिले 100, गेला 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 8 पंचे 40, 40 20 800, एस आय किती आला 800, 8 पंचे 40, 40 2 80 आणि एक शून्य लावून दिला, किती आलंय 800. म्हणजे याचा अर्थ 2 को लॉक किया जाए, जब 2000 रकम रहेगा तब जाके 800 ब्याज बनेगा, तब जाके अमाउंट 2800 बनेगा और तब जाके एग्जाम्पल मैचअप होगा. क्लियर आहे का. विचारायचं नाही, याला काही शॉर्टकट वगैरे काहीच नाही. ट्रायल अँड एरर इज द बेस्ट मेथड. कळालं, ट्रायल अँड एरर केलंय आपण, मुलांना कळालं का, समजलंय. 2000 का आलंय, कारण 2000च उत्तर किती मॅच होतंय 2800 येतंय, 800 त्याच्यावर व्याज येतंय. एकदा पुन्हा एक्सप्लेन करतो बघा. हे बघा देवेश, ती गेला तिकडे पेन आपला इकडच्या कोपऱ्यात. हां हां, निब आहे का, निब. हां लक्ष द्या, 2000 रुपये करेक्ट है, पट्या, जिसको नहीं पटे उसको समझा रहा हूँ. 2000 रुपये हमने ऑप्शन 2 को चॉईस किया. म्हणजे याचा अर्थ सिंपल आहे, प्रश्नामध्ये प्रश्नातले आकडेच तुम्हाला प्रश्न विचारताय. पहिला प्रश्न काय, या 2800ला विचारायचं, अरे तू कोण आहे. 2800 म्हणतो मी, एक अशी रक्कम आहे व्याजासहित किती येते 2800 येते. ओके, मग 2800 भरण्यासाठी पर्यायात विचारायचं, नेमकी अशी कोणती रक्कम घेतली की ती रक्कम घेतल्यानंतर 2800 रुपये व्याजासहित होतील. मग आपण काय केलं, पहिलं घेतलं 2400 रँडमली, 2400 साठी व्याज किती आलं 960. म्हणजे याचा अर्थ 2400 रक्कम असली तर 2400 आणि 960 जर ॲड केले, 0 6 9 4 13 डोक्यावर 1 2 आणि 1 3, 3360 आहे बाळांनो. तुम्हाला पाहिजे 2800 म्हणून 2400 कट झाली. मग आपण 2000ची निवड केली, तेव्हा आपलं उत्तर मॅच झालं, म्हणून येणार उत्तर पर्याय दुसरा. पटलं किरणजी, पटे क्या, इथे बसलेले सगळ्यांना लक्षात आलं ना. हां चला, उगाच सोपे सोपे उदाहरणं घ्यायची आणि सरांनी वाहवाह मिळवायची, तसं नकोय. ओके, सत्य परिस्थिती तुमच्यासमोर असली पाहिजे. विषय काय वाचा आता, शब्द काय, मुदतीसाठी ठेवावी लागेल. पटकन रिप्लाय करायचा. मुदत म्हणजे काय, टी है ना. मग तुम्हाला माहिती आहे सर, तुम्ही आत्ता शिकवलं, एकच सूत्र आपल्याला पाठ करायचं. एस आय बरोबर काय रे बाबा, PRT भागिले 100. यातनं टीचं सूत्र मिळवा. टी बरोबर काय सांगा, एस आय गुणिले 100 भागिले काय पी गुणिले आर. हां काय म्हटलं, किती रक्कम 5 वर्ष मुदतीसाठी. ओके, यस 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 यस, मुदतीसाठी रक्कम काढायची आपल्याला, पी काढायचं आहे, पी काय काढायचं आहे पी, आणि इथं काय येणार तुमचं टी आणि काय आर. चला, या साईची किंमत किती आहे सांगा, 10,000 गुणिले 100. चलो भाई, टी का कीमत कितना है 5 साल, गुनीला आर का कीमत कितना है 10%. 0 गया 0 गया, 5 1 जा 5 2 जा, 10,000 के 2 बंडल कितना बनेगा 20,000. क्लियर है, यस. चला चला,
किती रक्कम 5 वर्ष मुदतीसाठी ठेवावी लागेल, म्हणजे मुदत आपल्याला दिलेली होती, पी काढायचं होतं. जमेल पुढचं. किती रक्कम 2960 होईल, परत तेच पर्यायावरून पर्यायावरून पी ची किंमत घेऊन, पर्यायावरून कुणाची किंमत घेऊन, पी ची किंमत घेऊन उत्तर शोधणे. चला शोधा. दोन हजारच. ओके, त्यांचं म्हणणं आहे सर 2000. तर चला 2000ला चेक करूया. पर्याय क्रमांक 2 ठेवूया. चला पी बरोबर किती, 2000. त्याच्यानंतर आर बरोबर किती, 12%. टी बरोबर किती, 4 वर्ष. ओके, चला मग काय काढायचं आपल्याला, एस आय. मग एस आय बरोबर 2000 गुणिले आर किती आहे, 12. टी किती आहे, 4 वर्ष. भागिले 100. गेला 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 गेला. 20 गुणिले 48. मग 48 दूना 96, 960. म्हणजे व्याज आलं 960. ओके, आता 2960 काय अमाऊंट, म्हणजे रास आपल्याला पाहिजे मुद्दल प्लस व्याज. मुद्दल आपण 2000 ठेवली आहे, व्याज आपलं 960 आलं आहे, म्हणजे 2960 आपलं राईट आन्सर आहे. म्हणजे याचा अर्थ 2000 मुद्दल 2000 असेल तेव्हा व्याज 960 येईल आणि ती रास 2960 होईल. क्लिअर आहे. याच्या आधीचा जो प्रश्न होता त्याच्यासारखंच हे आहे. क्लिअर. ओके, आता डोक्यात हे फिट नाही करायचं. अशा प्रकारचं उदाहरण आलं की लगेच 2000 पर्यायच पाहायचा, तोच येत असतो असं नाही. हा निव्वळ यो आहे. यो म्हणजे काय, कोइन्सिडन्स, योगा योग आहे हा. चला नेक्स्ट, टाइप 3 देखते हैं काय मिळेल. दशादशे किती दराने व्याज आकारणी करावी, म्हणजे 1500 रुपयावर 1500 पी 3 वर्षात, म्हणजे टीची किंमत 3 वर्ष. 540 व्याज, म्हणजे हे असं आहे. विचारलं काय, किती दराने. मग इथं लिहायचं आहे आपलं ॲक्च्युअल सूत्र, एस आय बरोबर पी आर टी भागिले काय 100. मग लिहा आरचं सूत्र, आर बरोबर एस आय गुणिले 100 भागिले पी गुणिले टी. ओके, यस. मग एस आयची किंमत किती आहे, 540 गुणिले 100 पोटा 23. पीची किंमत 1500, आरची किंमत पी आणि टीची किंमत 3 वर्ष. चला सोडवा. कसं, काट्या 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 काट्या. 3 1 3, 3 18 54, 15 1 15, 5 2 10, 5 3 15.
तीन आहे का तीन, 3 सका 18, 6 इंटू 2 12%. पर्याय चौथा. क्लियर आहे. मंडे टू थर्सडे 7:30 नसतं गए. फ्राइडे सैटरडे संडे अभी आने वाला. चलो नेक्स्ट. किती दराने, परत तेच रे. मग आर बरोबर SI गुणिले, याच्यासाठी म्हणतो काय लिहायचं सूत्र, पाठ करायचं नसतं. नेमकं कोण कुठं कळत नाही. आपल्याला माहिती आहे, आपल्याला एकच जमतं काय, SI बरोबर PRT भागिले 100. मग किती दराने, आर बरोबर SI गुना 100 बटा कितना, P गुना T. चलो SI कितना आहे. हां, परत SI थोडं गुगली फॉर्मॅटमध्ये दिलंय. करेक्ट आहे का. हां, आता काय इथं लिहायचं, SI काढण्यासाठी रास वजा काय, मुद्दल. हे पटलं का. SI काढण्यासाठी रास वजा मुद्दल. SI काढण्यासाठी रास वजा मुद्दल केलं, हे पटलं का. लक्षात आलं का. नाही. बघा 1860 रुपये रास होईल, त्यांनी दिलंय ना, बरोबर आहे. आता मी आधीच सूत्र लिहिलं. काय सूत्र लिहिलं, मला जर आरची किंमत हवी आहे तर मला कोण कोण हवं आहे बेटा, मला P हवा आहे, मला T हवा आहे, मला SI हवा आहे. मग आता प्रश्नात चाल, P तुझ्याकडं आहे सर, माझ्याकडं P आहे 1500 रुपये. सर माझ्याकडं T आहे, टी किती वर्ष, 3 वर्ष. पण माझ्याकडं व्याज नाही आहे. मग व्याज नाही आहे तर व्याजाला प्रश्न विचारायचा, तू कुठं लपलाय. मग तो म्हणतो मी इथं लपलोय. रासमधून मुद्दल काढली की काय भेटणार आहे, व्याज भेटणार आहे. व्याज भेटणार आहे, अमाऊंट. ओके, रास म्हणजे अमाऊंट बाळा, मुद्दल म्हणजे प्रिंसिपल. श्रद्धाजी, चलो रास कितना है, रास है यहाँ पे 1860 और मुद्दल कितना है, मुद्दल है 1500. तो कितना ब्याज है टोटल, 360 रुपया. ओके ओके, चलो वैल्यू पुट कर दो अभी. सर SI का वैल्यू 360 इंटू 100 डिवाइड बाय P का वैल्यू 1500 इंटू T का वैल्यू कितना है 3 साल. 0 गया 0 गया 0 गया 0 गया. 15 1 जा, 15 2 जा, 15 4 जा. 24 डिवाइड बाय 3, 3 8 जा. 8%. ऑप्शन फर्स्ट. ओके, यस यस यस. ते सेल चार्जिंग आहे ना, चार्जिंग आहे ना त्याला, सेलला पाहून घे. लावून टाक. चला नेक्स्ट. पूर्ण प्रश्न वाचून घ्यायचा आहे. राहुलने 15,000 3 वर्षासाठी काही दराने सुभाषला वापरायला दिले. सुभाषने त्याला 4,500 व्याज दिलं. याला म्हणतात डायरेक्ट एक्झाम्पल. काय विचारलं तर व्याजाचा दर दशादशे किती असेल. लिहा आपलं सूत्र. SI बरोबर PRT भागिले 100. R बरोबर SI गुणिले 100
भागिले पी गुणिले टी। एस आई कितना है सर? 4,500 रुपया गुना कितना 100। पी कितना है बोलो? 15,000। और टी कितना है? 3 साल। कट्या 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 15 1 जा 15 3 जा 3 गया 3 गया, रिमेनिंग इज 10। 10% इज योर आंसर, ऑप्शन फर्स्ट। नाइस। चालायचं पुढं? चलो नेक्स्ट। शेकडा कोणत्या दराने? चिल्लरे सोडून द्या। संतोषरावांनी एका बँकेत 2,10,000 रुपये ठेवले, मुदतीअंती त्यांना ओके। हा याला सोडवा। याच्यात सरळ व्याज कसं आहे? लपलेलं आहे। एस आय लपलेले आहे। चला कमेंट COMMENT कमेंट करो दन 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 दन। बारा टक्के। चलो एस आय लपलेले आहे। मग एस आय किती सर? रास वजा मुद्दल। ज्याला रास आणि मुद्दलीचा फरकच कळत नाही त्याला सांगतो, 2 आकड्यामध्ये जो आकडा मोठा तो रास। येड्याला बी कळेल असं, ओके। आणि चला मग किती येते? 3,36,000 वजा किती? 2,10,000 किती येतं हे? 1,06,000 ओके। मग ओके 1,26,000 या पोरींच्या भरोश्यावर लिहितोय। ऑनलाईन वाल्यांनी चेक करून सांगा। चलो क्या निकालने का है? आर एस आय गुणिले 100 भागिले पी गुणिले टी। एस आय किती आहे? 1,26,000 गुणिले 100। पी किती आहे? 2,10,000 गुणिले 5। 1 2 3 4 1 2 3 4 21 1 21 21 सक 26 असे 5 दून 10। मग 6 गुणिले 2 6 दून किती? 12%। पर्याय तिसरा। ओके यस। हां 126K माझ्या फेसबुक पेजचा आकडा आहे तो, आणि उत्तर पण तेच आहे। चलो 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 चलते भाई नेक्स्ट। टाइप 4 भागेंगे क्या पूछा है? दर साल दर शेकडा किती वर्षात? आता टी विचारलं, लिहा एस आय बरोबर काय? PRT भागिले 100। सर टीची किंमत काय? एस आय गुणिले 100 भागिले काय? पी गुणिले आर। एस आय किती आहे सांगा? व्याज आहे सर 200 रुपये। 200 गुना 100 डिवाइड बाय पी का वैल्यू कितना है भाई? पी का वैल्यू 1000। आर का वैल्यू कितना है रे? 2 साल है क्या? किधर नहीं टक्के येईल ना ते 10 दराने 10%। 10
गया 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 गया, ये गया ये गया, ये भी गया ये भी गया, तो कितना साल? 2 साल, 2 ईयर, ऑप्शन बी। यस। चालायचं पुढं, चला नेक्स्ट। किती वर्ष लागतील? परत तेच सर, एस आय बरोबर PRT भागिले 100, टी बरोबर एस आय गुणिले 100 भागिले P गुणिले R। एस आयची किंमत व्याज 408 गुणिले 100, पीची किंमत 850, आरची किंमत 12%, टीची किंमत काढायची आहे। 0 गेला 0 गेला, मग 17 पाचे 85, 17 दून 34, उरले 6, 17 चोक 68, मग 24 गुणिले 10 छेदस्थानी 5 गुणिले 12, 12 एका 12, 12 दून 24, 5 एक 5, 5 दून 10, 2 1 जा 2, 2 2 जा 4, 4 साल, ऑप्शन सेकंड। क्लियर आहे? चालायचं पुढं? ओके, थांबलो। चला नेक्स्ट। ओके, टाइप 5 रास होईल। रासचं सूत्र माहिती आहे, रासला इंग्रजीत म्हणतात अमाऊंट इज इक्वल टू P प्लस एस आय। मग सगळ्यात पहिले काय काढायचं? एस आय, PRT भागिले काय? 100। पीची किंमत किती आहे? 100ची म्हणजे 100, 100। आरची किंमत टक्के, किती टक्के? 15 दराने, RT ये P, R 15 गुना T का वैल्यू 2 बटा कितना भाई? 100, 100 गया 100 गया, तो एस आई क्या बनेगा? एस आई बनेगा 15 इंटू 2, एस आई बनेगा 30। यस। पण आपल्याला काय पाहिजे? रास। मग रासचं सूत्र काय? रास बरोबर P प्लस एस आई। P का वैल्यू कितना है सर? P का वैल्यू है, अभी निकाला, पहले ही दिया था, 100 रुपया, ब्याज है 30 रुपया, रास बन गया 130। खत्म, ऑप्शन फर्स्ट। चलायचं पुढे, चलो नेक्स्ट। भला मोठं दिलं, काही टेन्शन घ्यायचं नाही। हरीने त्याचा मित्र अशोककडून सरळ व्याजाने 4,000 रुपये 2 वर्षासाठी कर्जाऊ घेतले। व्याजाचा दर 10 असल्यास त्याला 2 वर्षानंतर अशोकला किती रुपये द्यावे लागतील? परत तेच रास बरोबर एस आय प्लस पी। मग एस आय बरोबर PRT भागिले 100। प्रिन्सिपल उसने घेतले, किती घेतले? 4,000 रुपये उसने घेतले। आर म्हणजे वर्ष, किती वर्ष घेतले? व्याजाचा दर 10%। टी किती वर्ष आहे? 2 वर्षांना रक्कम परत करायची आहे, म्हणजे 2 वर्ष, भागिले किती? 100। गेला 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 गेला, 400 गुणिले 2, एस आई बरोबर 400 गुना 2, तो एस आई बनेगा कितना बे? 800 रुपया। और आपको चाहिए रास। रास का वैल्यू है P प्लस एस आई। P का वैल्यू है 4000, एस आई का वैल्यू है 800, तो कितना बनेगा?
4,800 रुपया। ऑप्शन 4। ओके, यस। चलायचं पुढं। चलिए नेक्स्ट। रास किती? चला रिप्लाय करा, कमेंट करा, रिप्लाय नका करू। ओके, टीची किंमत इथं 146 दिवस आहे बरं का, म्हणजे टी बरोबर 146 भागिले 365। चला बरं सर, 1212, मग 5 त्रिक 15, 5 7 35, उरला एक 5 त्रिक 15, आणि 73चा टेबल पाठच ठेवायचा आहे। 73 एक 73, 73 दून 146। बरं, मग एस आय बरोबर 3 10 2 यांचा गुणाकार, तो एस आय बराबर कितना? 60। एस आय आलं 60, मग तुम्हाला काय पाहिजे? एस आय आलं 60, तुम्हाला हवंय रास। मग रास बरोबर पी प्लस एस आई। पी कितना है? 1500। एस आई कितना है? 60। सो 1560 रुपया। पर्याय कितवा? चौथा। ओके, यस, क्लियर है? चलायचं पुढं। चलिए नेक्स्ट। क्या है रे ये? नेमकं कोण कुठं गेलंय? जगदीशने पतसंस्थेकडून 3600 रुपये 12.5% दराने कर्जाऊ घेतले आणि 2.5 वर्षाच्या मुदतीत त्याला किती पैसे परत करावे लागतील? मी किमती तुम्हाला सांगतोय बाळांनो। 3600 रुपये, P इज इक्वल टू 3600, देन 10 मतलब R का वैल्यू भाई 12 इंटीजर 1/2%, देन T का वैल्यू भाई 2 इंटीजर 1/2%। ओके, और किती पैसे दोन करावे लागतील? हे दोन एक्स्ट्रा आले का? किती पैसे परत करावे लागतील? चालतंय, असंच येते है ना। चलो लक्ष द्या आता। सगळ्यात पहिले एस आय, एस आय बरोबर PRT भागिले 100। चलो, आर ची व्हॅल्यू किती आहे? सर आरला आपण, तुम्हाला माहिती इंटीजर आणि फ्रॅक्शन कसं कन्वर्ट करतात? 12 और 2 का मल्टीप्लिकेशन, 12 2 जा 24 प्लस 1 25/2, और ये बनेगा भाई T इज इक्वल टू 2 2 जा 4 प्लस 1 5/2। चलो वैल्यू पुटअप करते हैं। सो एस आई इज इक्वल टू, पी का वैल्यू है सर 3600, आर का वैल्यू है सर 25, टी का वैल्यू है सर 5, और ये 25 के नीचे 2, 5 के नीचे 2, और PRT डिवाइड बाई ये 100। कट्या 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 कट्या, 2 1 जा 2 18 जा, 2 1 जा 2 9 जा। सो एस आई इज इक्वल टू 9 इंटू 25 इंटू 5। सो 25 इंटू 5 125, 9 इंटू 125। सो
9 5 जा 45 5 कॅरी 4 9 2 जा 18 प्लस 4 22 2 कॅरी 2 9 1 जा 9 प्लस 2 11 2 5 इज यस आहे. ओके 11 2 5. तुम्हाला रास पाहिजे. रास बरोबर पी प्लस काय यस आहे. पीची किंमत सांगा 3600. एस आई की कीमत 1125. तो ये बनेगा सर 0 और 5 5, 0 और 2 2, 6 और 1 7, 3 और 1 4, 4 725. ऑप्शन बी. यस समजलं. काय झालंय फक्त आर आणि पीची आर आणि टीची व्हॅल्यू इंटीजरमध्ये आली. काही गडबड करायची नाही. डिवाइड बाय 2 करायचं आणि आपली बॅटिंग चालू ठेवायची. आउट नाही व्हायचं फक्त. काय म्हटलीस. हे बघ ऑलरेडी 100 आहे ना आपल्याकडे इथे. तुझं म्हणणं असं आहे की हे पर्सेंटेज आहे तर मला भागिले 100 हवं होतं आहे ना. तर हे जे 100 आहे सुरुवातीपासूनच आपण ते चालवत आलोय. पी आर टी डिवाइड बाय 100. ॲक्च्युअल सूत्र हेच आहे पी आर टी. पण 100 याच्यामुळे येतात की हे आर काय आहे पर्सेंटेजमध्ये आहे म्हणून. तर ते फॉर्म्युलात 100 येत आहे ना म्हणून इकडे घेण्याची गरज नाही. परत सांगा सर कोण आहे. प्रतीक्षाजी. आधी हा विचार करा तुम्हाला काय सांगायचंय परत. मी सांगतो. प्रतीक्षा आतापर्यंत सर आर खूप चांगलं येत होतं हो. 10% 20% 15%. आता हे मध्येच कसं आलं. यस यस आर आणि टी कसं घेतलंय तर 12 इंटीजर 1/2 हे जे आहेत हे फॉर्मॅट मिसमॅच झाला आहे. ॲक्च्युली 12.1/2 आहे आणि हे 2.1/2 आहे. असा हा प्रश्न आहे बाळा. मग आता आरची किंमत 12.1/2. त्याला काय केलं रूपांतरित केलं. 12.1/2ला काय म्हणतात इम्प्रॉपर फ्रॅक्शन. पूर्णांकयुक्त अपूर्णांक त्याला म्हणतात. मग 12 आणि 2चा गुणाकार 12 दून 24. 24मध्ये 1 मिळवले 25. 25/2. 25/2 म्हणजे 25चे अर्धे 12.5. 12.5 लिहून आपण दुखणं वाढवून घेतलं नाही. 25/2च लिहिलं. तसंच टी घेतलं आणि तसं 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 ते सोडवलं. कळालं का. प्रतीक्षाला विचारतोय. हां प्रतीक्षा तुम्ही पण आहे का. ही ओके 2-2 प्रतीक्षा आहे. तिकडं तुझी बहीण आहे कोण कमेंट करणारी. प्रतीक्षा आतळे. चलो भाई नेक्स्ट. 8% सरळ व्याजाने 10 वर्षामध्ये करता घेतलेली किती रक्कम 3600 रुपये होईल. आता इथं थोडा गुगली बॉल टाकून दिला. इथं पी विचारलं. परत पर्यायातून जायचं. पर्यायावरून पी घ्या आणि ज्याची रास 3600 येईल. परत 2000ला ट्राय करा. 2000 आपल्याला लकी आकडा आहे. 2000 आपल्याला लकी आकडा आहे त्याला ट्राय करा. आटले ओके जी. सर तुम्ही ATM गुरुला पण शिकवता का. हो सगळीकडे तुमचे सर. आपण 7वीच्या स्कॉलरशिपच्या महाराष्ट्रातील जवळपास 40,000 विद्यार्थ्यांना मोफत शिकवतो बाळांनो. ओके पापासोबत पुण्य पण करायचे. निकिताजी चला असू द्या. पर्यावरून पी घ्या आणि ज्याची रास 3600 येईल ते आपलं उत्तर. 2000च आलं का. बर तर 2000 आपल्याला लकी आकडा आहे. परीक्षेत पण 2000च्याच मागं पहिले पडा. ओके चलो कैसे बनता है सर. सर ये 2000 इंटू आर का वैल्यू कितना है 8 इंटू टी का वैल्यू 10 डिवाइड बाय कितना 100. कट्या 8 10 80. 20 इंटू 80. 8 2 जा 1600. ये 1600 और हमारा रास है सर 2000. 2000 में 1600 मिलाया तो 36 से बन रहा है. तो हमने जिसको चॉइस किया है उसने हमें धोखा नहीं दिया है. 2000 हमारा आंसर है. ओके यस चलो 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 क्लियर. तर बघा SI बरोबर PRT भागिले 100 या सूत्रावरती घुमवून फिरवून जितके उदाहरण आहेत
तितके आपण घेतलेत. उद्या आपण कॉम्बिनेशनवाले उदाहरणं घेणार आहोत. आणि बऱ्याच जणांना वाटतं सर आमचा टॉपिक कधी होईल काय होईल. बेटा पूर्ण माझ्या डोक्यात आहे आणि तुमच्या गणिताची गॅरंटी मी घेतलेली, त्याच्यामुळे तुम्ही लोड घ्यायचा नाही. तुम्ही फक्त अभ्यास करायचा. काय करायचा? अभ्यास करायचा आणि काही डाऊट असेल तर विचारायचा आहे. ओके, चलिए, वेरी गुड डे, गुड नाइट ऑल ऑफ यू. मिलते हैं नेक्स्ट लेक्चर.